पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। समाजातील अनिष्ट रूढी परंपरेला छेद देत विधवा परित्यक्त्या कुमारी माता आणि उपेक्षितांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पेरण्यासाठी समाज विकास संस्था नियमित कार्य करत आहे। संस्थेचे सचिव सामाजिक कार्यकर्ते भूमिपुत्र वाघ, ॲडव्होकेट मंगेश येळीकर आणि डॉक्टर कल्पना वाघ यांच्या विशेष पुढाकारातून गुंजोटी येथील सागर म्हेत्रे आणि समीक्षा म्हेत्रे यांचा शुभविवाह 3 एप्रिल 2026 रोजी उमरगा येथील संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात मोठ्या थाटात संपन्न झाला। हा विवाह सोहळा केवळ एक विवाह नसून तो सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा ठरला। शिवधर्म पद्धत आणि आर्य समाज पद्धतीचा संयुक्त प्रवाह वापरून हा शिवविवाह लावण्यात आला। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या कल्पनाताई वाघ यांनी कन्यादानाचं पवित्र कार्य पार पाडले। यावेळी बोलताना ॲडव्होकेट मंगेश येळीकर यांनी स्पष्ट केले की शाहू फुले आंबेडकर यांचा विचार घेऊन समाजात वाढणारी विषमता कमी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। विधवा परित्यक्त्या आणि कुमारी माता इत्यादींचे विवाह लावून त्यांना सन्मानाचं आयुष्य जगण्यासाठी वाटा सुखकर करणं ही काळाची गरज आहे। महिलांना समाजात आदराचं स्थान मिळावे आणि त्यांनी शिक्षित व्हावं, त्यासाठी आपण सर्वांनी सातत्यानं पाठपुरावा केला पाहिजे। भूमिपुत्र वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या समतावादी विचारांवर समाज विकास संस्था कार्यरत आहे। धर्मव्यवस्थेच्या जाचक अटींमुळे अनेक पिढ्या उद्ध्वस्त झाल्या। त्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संस्था अशा विवाहांचे सातत्यानं आयोजन करेल। भविष्य काळात पुनर्विवाहाचा सर्व खर्च संस्था उचलणार असून गरजूंनी संस्थेशी संपर्क साधावा। डॉक्टर कल्पना वाघ यांनी नवदाम्पत्याला पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या। या सोहळ्याला उमरगा आणि गुंजोटी परिसरातील मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य, अनेक फायनान्शियल सर्व्हिसेसचे पदाधिकारी, नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी राज जाधव, अस्मिता सुरवसे, शीतल गहेरवार, अक्षय कांबळे आणि रंजना यांनी विशेष परिश्रम घेतले। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।